नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आधारला असणारा मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे कशा पद्धतीने चेक करायचं आहे. आता बघितलं असेल तुम्ही तर लाडक्या बहिणीची KYC चालू आहे, तसेच शेतकऱ्यांसाठी योजना येतात. आता शेतकऱ्यांचं जे नुकसान भरपाई त्यासाठी सुद्धा तुम्हाला आधार कार्ड महत्त्वाचे आहे. त्यानंतर जॉब करणारे जे मित्र असतील त्यांसाठी सुद्धा आधार कार्ड महत्त्वाचं असतं. त्यांचे PFची KYC असेल किंवा बँक अकाउंट लिंक करायचं असेल, कुठल्याही कामासाठी ज्या त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड लागतं त्या त्या ठिकाणी तुम्हाला आधारला असणारा मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर असतो तो मोबाईल नंबर या ठिकाणी महत्त्वाचा असतो. त्या मोबाईलवरती तुम्हाला OTP पाठवला जातो आणि तो OTP शिवाय तुमचे कामं कुठलेही होणार नाही. तर तो मोबाईल नंबर कोणता लिंक आहे हे कशा पद्धतीने चेक करायचे आहे किंवा आधारला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही आहे. जर नसेल तर तुम्हाला नसेल तर तुम्हाला कशा पद्धतीने तो लिंक करायचा आहे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. आणि टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला डेलीचे अपडेट्स मिळत जातील. त्याच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की आधार कार्डला मोबाईल नंबर जो लिंक आहे तो कशा पद्धतीने चेक करायचा आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे myAadhar.uidai.go.in. या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस या ठिकाणी बघायला मिळेल. या ठिकाणी आल्याच्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी भरपूर अशा या ठिकाणी सेवा दिसतील. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमच्या आधारला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे आणि ते कशा पद्धतीने बघायचे आहे. बघा या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ अर्धवट बघितला तर तुम्हाला समजणार नाही की आपण मोबाईल नंबर कशा पद्धतीने चेक करायचा आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला असे खूप सारे या ठिकाणी ऑप्शन दिसतील. तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड आधार ऑप्शन दिसते. या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार डाउनलोड करू शकता. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर कुठला आहे तर तो व्हेरीफाय करू शकता तुम्ही मोबाईल नंबर टाकून. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा डॉक्युमेंट अपडेट करायचे. तुम्हाला या ठिकाणी बघा 14/6/2026 पर्यंत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी अपडेट करायचे. डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला तुमचं पासपोर्ट असेल, कुठले एक आयडेंटिटी या ठिकाणी द्यायचे आणि अपडेट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही तुमचे बायोमेट्रिक या ठिकाणी लॉक करू शकता आणि या ठिकाणी तुमचं बँक अकाउंटसुद्धा चेक करू शकता. तर त्याचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहोत. आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. बघा या ठिकाणी तुम्ही तुमचं आधार जे आहे त्या आधारचं PUC कार्ड या ठिकाणी ऑर्डर करू शकता. फक्त 50 रुपयात तुम्हाला घरपोच या ठिकाणी पोस्टाने PUC कार्ड या ठिकाणी मिळून जाईल. त्याचं स्टेटससुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी भरपूर असे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे ते मोबाईल नंबर लिंक कशा पद्धतीने चेक करायचे तर तो या ठिकाणी बघा चेक आधार व्हॅलिडिटी. बघा या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिले चेक आधार व्हॅलिडिटी, यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. बघा या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी विचारले एंटर आधार नंबर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर जो खाली कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा या ठिकाणी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी प्रोसीड बटन दिसतंय, त्या प्रोसीड बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपला आधार नंबर आपण या ठिकाणी टाकलाय. आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी जो कॅप्चा दिलाय कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इंटरफेस दिसेल वी आर करंटली एक्सपिरियन्स टेक्निकल डिफिकल्ट, म्हणजे या ठिकाणी जर अलर्ट आलेलं असेल तर त्याला क्लोज करायचं आहे. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी दाखवला जाईल. त्यानंतर खाली एज बँडमध्ये तुमचं जे वय आहे ते वय किती वर्षादरम्यान या ठिकाणी आहे ते दाखवलं जाईल. त्यानंतर जेंडर जे आहे तुम्ही मेल आहे की फिमेल आहे, पुरुष आहे की स्त्री, हे या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर खाली स्टेट जे आहे आपलं जे राज्य आहे ते राज्य दाखवलं जाईल आणि आपला जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरचे शेवटचे 3 अंक तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील. या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर जो लिंक असेल त्या मोबाईल नंबरचे शेवटचे 3 अंक या ठिकाणी दाखवले जातील. त्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय होईल की तुमचा कुठला मोबाईल नंबर या ठिकाणी आधारला लिंक आहे. जर या ठिकाणी आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर या ठिकाणी असं लिहून येतं की नॉट मॅप्ड. या ठिकाणी नॉट मॅप्ड म्हणून या ठिकाणी लिहून येतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की तुमच्या आधारला कुठलाच मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक नाही. जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल आणि नॉट मॅप्ड या ठिकाणी असं लिहून आलं असेल तर तुम्हाला आधार सेंटरला जाऊन तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे.
त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला स्वतः जायचं आहे. ज्यांचं आधार कार्ड असेल त्यांनी स्वतः जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला थंब द्यावे लागतात, डोळ्यांचे इम्प्रेशन द्यावं लागतं. हे सर्व दिल्याच्या नंतर तुमचा 4 दिवसामध्ये तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक होऊन जातो. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड सरकारी कामांसाठी वापरता येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा आधार नंबरला असणारा मोबाईल नंबर या ठिकाणी चेक करायचा आहे. कोणता मोबाईल नंबर आहे, कशा पद्धतीने चेक करायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला असणारा मोबाईल नंबर चेक करू शकता. जर लिंक नसेल तर तो लिंक कसा करायचा हे सुद्धा मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ म्हणतो मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच आपले शेतकरी बांधवांपर्यंत, तसेच आपल्या माता भगिनी, लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांनासुद्धा आता त्यांची KYC चालू आहे तर त्यांनासुद्धा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.